नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती गट क व ड या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत मित्रांनो, त्यामध्ये निवड यादीही लागलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना आदेश देखील निवडीचे भेटलेले आहेत. परंतु मित्रांनो, अशी काही पदं आहेत किंवा असे काही उमेदवार जे आहेत, जे त्या ठिकाणी मित्रांनो रुजू झालेले नाहीत, ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, ते पद खाली राहिलेलं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो आता प्रतीक्षा यादी तयार करण्याचं काम चालू झालेलं आहे. त्याचबद्दल मित्रांनो हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. त्याचबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही मित्रांनो कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं आरोग्य विभाग गट क व ड साठी कमेंटमध्ये सांगा. तुमची निवड झालेली आहे का किंवा तुम्ही प्रतीक्षेमध्ये यादीमध्ये येऊ शकतात का तेही सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर बघा मित्रांनो, हे परिपत्रक जे आहे, ही बैठक झालेली त्याचं इतिवृत्त आहे. म्हणजेच प्रतीक्षा यादी तयार करण्यासंदर्भात मित्रांनो सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यात काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, कशी प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला ही प्रतीक्षा यादी मित्रांनो कुठं पाहायला भेटेल तेही आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं आहे ही जी गट क व ड ची पदभरती आहे, याची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी मित्रांनो मीटिंग झालेली आहे. त्याचं ही इतिवृत्त आहे, ही आयोजित करण्यात आली होती. याच महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती मित्रांनो. अजूनपर्यंत प्रतीक्षा यादी लागलेली नाही आहे. तर आपण सर्वात अगोदर पाहूयात की काय याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत, प्रतीक्षा यादी कशी तयार केली जाणार आहे. फक्त महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी सर्व माहिती या PDF फाईलमध्ये तुम्हाला वाचायची, ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो असणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, महत्त्वाचे मुद्दे फक्त तुम्हाला मी सांगेल मित्रांनो. काय म्हटलं याच्यामध्ये, प्रतीक्षा यादी तयार करताना काय काय मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत पहा. निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती, म्हणजे ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांचा डेटा अगोदर काय करतील ते कलेक्ट करतील. आणि ज्यांनी निवड म्हणजे रुजू होण्यास नकार दिलेला आहे, रुजू न होणे इत्यादी संदर्भाचा आढावा अगोदर घेतला जाईल. कारण की वेटिंग लिस्ट लावायची म्हटलं तर हा सर्व आढावा ते घेण्याचं काम चालू करणार आहेत. आता प्रतीक्षा सूची तयार करण्यात मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. म्हणजे ही मीटिंग जी झालेली आहे त्याच्यामध्ये काय काय झाले ते पाहायला भेटले आपल्याला पाहिजे या ठिकाणी. मार्गदर्शनासाठी सादर करण्यात आलेल्या प्रलंबित प्रकारांचा आढावा घेणं, त्यानंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय उमेदवारांची माहिती एक्सेल स्प्रेडशीटमध्ये अद्ययावत करणं आणि पदभरती संदर्भात काही न्यायालयीन प्रकाराचा आढावा वगैरे घेणं. तर बघा, आता पहिला मुद्दा या ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी की निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती, नकार, रुजू न होणे इत्यादी संदर्भातला पहिल्यांदा आढावा घ्यायचा आहे. ते म्हणतात की आम्ही 3 संधी दिलेले होते या ठिकाणी पहा. जे उमेदवार निवड झाले होते त्यांना 3 संधी दिल्या होत्या मित्रांनो. समुपदेशन फेरीमध्ये त्यांना 3दा संधी दिली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी. तर फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीला असलेले, नियुक्तीस नकार दिलेले म्हणजे त्यांना रुजू व्हायचे नाही, इतर कारणामुळे नियुक्ती देण्यात न आलेले अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच प्रवर्गनिहाय आडवे समांतर आरक्षणाचा तक्ता तयार केला जाणार आहे तुमची वेटिंग लिस्ट लावण्यासाठी. तर राज्यस्तरीय पदांचे उमेदवार निहाय रुजू झालेले अथवा रुजू होण्यास नकार दिलेले व अन्य याचा अद्ययावत तपशील सादर करण्यात यावा. सोबत नमुना देखील त्यांनी जोडलेला आहे. त्यानुसार मित्रांनो ही आता तुमचा तक्ता अगोदर अशा पद्धतीने तयार होईल. किती जागा खाली आहेत म्हणजे वेटिंग लिस्ट त्याच्यावरती तयार केली जाणार आहे मित्रांनो. तर प्रतीक्षा सूची तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता मित्रांनो ही तेथील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना वगैरे आहेत, हे काय एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. ते त्यांच्यानुसार मित्रांनो या ठिकाणी मार्गदर्शक सूचनानुसार यानुसार तुमची वेटिंग लिस्ट तयार करणार आहेत. याच्यामध्ये म्हटले की प्रतीक्षा यादी तयार करताना खालील टप्प्यानुसार गुणांक्रमानुसार अंतिम प्रतीक्षा निवड यादी तयार करण्यात यावी. तुमची फायनल ही प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे प्रतीक्षा यादी अंतिमच असणार आहे, ज्यामध्ये तुमचं नाव आलं त्याच्यामध्ये किती निवड झाली म्हणून समजायचं. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर प्रतीक्षा सूची तयार करताना पाळावायचे टप्पे वगैरे हे त्यांनी दिलेले आहेत. त्यांच्यासाठीचे अधिकाऱ्यांसाठी काय काय महत्त्वाचं आहे ते. त्याच्यामध्ये परत म्हटलं की गुणवत्ता यादीमध्ये वगैरे जसं की खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादी तयार करताना कशा पद्धतीने तयार करायची. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की मागासवर्गीय उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करताना कशी तयार करायची वगैरे त्याबद्दलच्या ह्या सूचना आहेत. त्याच्यानंतर पुढं मार्गदर्शनासाठी सादर केलेली प्रलंबित प्रकारांचा आढावा वगैरे घेणं, ते देखील त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो. सर्व माहिती वगैरे डेटा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, गट ड संवर्गातील आया पदाचे निवड प्रक्रिया संदर्भात या कर्मचाऱ्यांचे बदल्या आंतर परिवर्तनीय असल्यामुळे त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करणं वगैरे हे सर्व मित्रांनो प्रत्येक पदानुसार आहे. त्याचबरोबर निवड सूचीतील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक या पदांचं सेंटर इन्स्पेक्टर प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात कार्यवाही सुरू आहे. तर या पदांची प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्याची घाई करू नये. म्हणजे ज्यांची प्रोसेस चालू आहे. आता समजा एखाद्या पदाचं जसं की सेंटर इन्स्पेक्टरचं पद आहे, या पदाचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच चालू आहे. मग कोण जॉईन होणार, कोण रुजू होणार आहे की नाही हे त्यांना लगेच कळणार नाही. त्याच्यामुळे मग ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर असे एखाद्या पदाचं मग नंतर
पुढची वेटिंग लिस्ट तयार करण्याचं काम करावं असे देखील सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की पॅरामेडिकल काउन्सिलचं तुमचं रजिस्ट्रेशन जे असतं काही पदांसाठी गट क मधल्या पदांसाठी, जसं की स्टाफ नर्स असेल, औषध निर्माण अधिकारी असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं पहा. त्याच्यासाठी देखील 6 महिन्यात सादर करण्याची तसं तुम्हाला जे आदेश आहेत मित्रांनो, निवडीचे आदेश, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 6 महिन्याचा वेळ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाकी मग डिटेलमध्ये सर्व अजून या ठिकाणी पॉईंट्स आहेत. आता प्रत्यक्ष सूची पहा कुठं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्रत्यक्ष सूची अंतिम करून संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर परिमंडळाच्या कार्यालयाच्या ठिकाणी एकाच वेळी समुपदेशन प्रक्रिया राबवण्यासाठी त्याकरिता TCS कंपनी जी आहे त्यांच्याकडून 2 दिवस बायोमेट्रिक मशीनसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात यावा. प्रत्यक्ष सूची अंतिम करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर मग TCS कडनं तुम्हाला बायोमेट्रिक मशीन्स वगैरे त्यानुसार तुमची पडताळणी होणार आहे. TCS कडनंच सर्व तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी मनुष्यबळ वगैरे दिलं जाणार आहे, त्याची माहिती देखील आहे याच्यामध्ये पहा. तर संकेतस्थळावर ते अगोदर मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे, ही तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 19 एप्रिलची ही मीटिंग झालेली आहे. तर आतापर्यंत मित्रांनो काम चालू असावं त्यांचं. मे बी मित्रांनो पहिल्या आठवड्यात वगैरे किंवा मेच्या दुसऱ्या आठवड्यात वगैरे तुमचे वेटिंग लिस्ट जे आहेत वेबसाईटवरती प्रसिद्ध होऊ शकतात. तर वेबसाईटवरती मित्रांनो तुमचे वेटिंग लिस्ट प्रसिद्ध होणार आहेत, हे महत्त्वाचं आहे, या ठिकाणी माहिती दिली आहे पहा. त्यानंतर पुढं म्हटलं आहे की तुमचं जर वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं मित्रांनो तर पहा प्रत्यक्ष सूची स्थान मिळवलेल्या उमेदवारांचे ईमेल व मोबाईल नंबरवर संपर्क करून त्यांचा पूर्ण पत्ता प्राप्त करून पत्रव्यवहार करावा. ते शक्य नसल्यास TCS यांच्याकडून उमेदवारांचे पत्ता वगैरे पत्रव्यवहार प्राप्त करून घ्यावा. म्हणजे जर तुमचं निवड यादीत नाव आलं तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटली जाणार आहे. SMS असेल, ईमेल असेल किंवा पत्रव्यवहार वगैरे असेल तोही केला जाणार आहे, किंवा वेबसाईटवरती तर मित्रांनो यादी प्रसिद्ध केलीच जाणार आहे. त्यानंतर पुढं देखील म्हटलेलं आहे की जसं मित्रांनो निवड यादी तुमच्या आता सध्या प्रसिद्ध झाल्या होत्या, सिलेक्शन लिस्ट गटका आणि त्याच्यामध्ये फक्त 90 मार्क्स असणारे त्याच्यावरचेच उमेदवार घेतले होते. याच्यामध्येही वेटिंग लिस्टमध्येही 90 व त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांचा समावेश करण्यात यावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं कट ऑफ लावताना कमीत कमी 90 गुण तरी तुमचं पडले पाहिजे तर विचार केला जाईल. मग त्या पदासाठी जर समजा एकच उमेदवार आहे आणि एखाद्या उमेदवाराला 90 मार्क्स आहेत, मग त्याची सिलेक्शन होणार, किंवा एकापेक्षा जास्त उमेदवार असतील त्या ठिकाणी आणि ज्या उमेदवाराला जास्त मार्क्स आहेत 90पेक्षा जास्त त्याचं सिलेक्शन होईल. तर 90 कमीत कमी मार्क्स या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो डिटेलमध्ये. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, तिथेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये मित्रांनो 16,951 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. स्टेट बोर्डावरती आधारित 5वी ते 12वीपर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील समावेश आहे. आणि मित्रांनो अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, या प्रश्नांच्या हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तरे देखील याच्यामध्ये पाहायला भेटतील. तर सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं विठ्ठल नागनाथ रावतवर यांचं लेखन संकलन केलेलं हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त आहे. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 8,375 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये 2023मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका हे आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन व मुंबई नायगाव शहर व उपनगरवरील विशेष प्रश्नसंच देखील तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. त्याचबरोबर मित्रांनो सरळ सेवा पदभरती पोलीस भरतीसाठी तुम्हाला संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक हवं असेल फास्ट रिव्हिजनसाठी तर TCS IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे त्यांचं पुस्तक देखील आलेलं आहे, ज्यामध्ये 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून किंवा ऑनलाईन खरेदी करू शकतात.